हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत क्रंची आणि क्रिस्पी डोसा। त्यासाठी मी घेतलेले आहेत 3 ग्लास तांदूळ आणि 1 वाटी उडद डाळ। हे दोन्ही साहित्य मी रात्रभर भिजवत ठेवलेले आहेत। बघू शकता आपले तांदूळ किती छान पद्धतीने भिजलेले आहेत। त्याच पद्धतीने आपली उडद डाळ ही खूप छान पद्धतीने भिजलेली आहे। याला मी 2 ते 3 वेळेस छान पद्धतीने धुवून घेतलेलं आहे। आता आपण याला मिक्सरमधून बारीक छान काढून घेऊया। मिक्सरमधून डाळ काढून घेताना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। बघू शकता आपल्या डाळीची किती छान पेस्ट बनलेली आहे। त्यामध्ये थोडीही डाळ राहिलेली नाही, एकदम मऊ अशी पेस्ट बनवून तयार आहे। अशीच आता आपण तांदळाची पेस्ट बनवून घेणार आहोत। बघू शकता आपल्या डाळीची किती छान पेस्ट बनवून तयार आहे। अशीच आता आपण तांदळाची पेस्ट बनवून घेणार आहोत। चला तर मग बनवूया। आता आपल्याला ते डाळीचं आणि तांदळाचं पीठ छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। एकाच साईडने मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत हे छान असं एकजीव होत नाही। बघू शकता आपलं हे पीठ एकजीव छान पद्धतीने झालेलं आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला याला 1 तास रूम टेम्परेचरवर झाकून ठेवायचं आहे। आपलं पीठ खूप छान असं भिजलेलं आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडासा सोडा। याला छान पद्धतीने मिक्स करायचं आहे। चला तर मग बनवूया आपला डोसा। आता छान असं तेल टाकून घ्यायचं आहे। पॅनवर तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे तेल पूर्णपणे पॅनवर पसरून घ्यायचं आहे। आता आपण हे बॅटर छान पद्धतीने पसरून घेणार आहोत। बघू शकता आपला क्रंची आणि क्रिस्पी डोसा बनवून तयार आहे।